टकले, त्याचबरोबर गजाननजी बुरुट आणि या स्पर्धेचे आमचे आयोजक विजयदादा टकले, प्रशांत पाटील, त्याचबरोबर आमचे निलेश भोईर, या आयोजन कमिटी तुम्हाला पाहा मिळते. अंकुश इलेवन आई गावदेवी कौसा ट्रॉफी तुम्हाला पाहतोय. आणि पहिला सामना वडवली सीच्या विरोधात भोपर संघ, या दोन संघामध्ये सामना पाहा मिळतो. चला 5 ओव्हरचा सामना असेल, लक्षात ठेवा. ओके, आज झाले गाड्या येतात ना. घोडा घोडा त्याला काढा बाहेर आता काय. चला सामना सुरू होतोय. सलामीची जोडी भोपर संघाची पाहा मिळतं आपल्याला कुमार माळी आणि राहुल पाटील, ही ओपनिंग प्लेयर जोडी तुम्हाला पाहा मिळते मैदानामध्ये. गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक सतीश जाधवला पाहतोय. वडवलीच्या विरोधात भोपर असा पहिला सामना. टाइम अलर्ट असेल, लक्षात ठेवा जेव्हा मॅच सुरू होईल. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल तुम्हाला, कारण आता मॅचेस थोड्याशा उशिराने सुरू झाल्या, चेंजेस होते काही संघामध्ये, त्यामुळे सामने थोडेसे उशिराने सुरू झालेत. सतीश जाधव, गेम इज ऑन. ते भव्य क्रीडांगण प्रत्येक कार्यक्रमासाठी आवर्जून अगदी सज्ज असणारा, मग लग्न समारंभ असो या इतर कार्यक्रम, या क्रिकेटचे सामने. हो, पटका चांगला बॉलला पाठवला डीपिश कबरला. दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, पहिला दणदणीत चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू चाला डीपेक्सच्या कव्हरला गोईच्या वेगाने, लागोपाठचा दुसरा 4. मधून 2 चौकार पाहा मिळतात. एकूण धाबा 9 धाबा स्कोरबोर्ड वरती. सतीश जाधव फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करत असताना, कारण 2 चौकार आल्यात, त्यामुळे कुठे का होईना फिल्डिंग बदलण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेला व्हॉट अ शॉट. आणखीन एक चांगला फटका, तिसरा लागोपाठचा चौकार. गुड शॉट. ओ, थोडासा शॉक पिच चेंडू, अगूट टप्प्याचा बॉल होता आणि त्याच्यावरती मात्र डॉट जात असताना 3 चौकार, त्यानंतर हा डॉट बॉल.
बाउन्स दिला जातोय. पंच बाद चिकवून करत असताना मेन पंच संदीप बाणे सर आणि स्क्वेअर लेगला पाहतोय आपण सचिन ठाकूर सर. 2 पंच. धाबा झाल्या ते एकूण 14. बिनबाद 14 धाबा. 1 टू गो. सुरुवातीला एक धाबाली स्ट्राईकला रोटेट केले, त्यानंतर सलग 3 चौकार राहुल पाटीलच्या बॅटमधून आले. आड्या बॅटने केला डीप मिड विकेटला. फोल्डर नाही आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मोर 4. पाहायला मिळाल्या तुम्हाला. बिनबाद 18. अशी चांगली अत्यंत सुरुवात धुंद बेधुंद सुरुवात होत असताना पाहिली. आणि चित्र बोपर संघ म्हटला की आमच्या कल्याण डोंबिवली समालोचक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष विनोदजी पाटील यांच्याच गावातील संघ, त्याचबरोबर आमचे सदस्य सिद्धांत माळी. 2 कॉमेंटेटर ह्याच गावातून आपल्याला पाहा मिळतात. त्यांच्याच गावातील संघ यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असेल तर त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. हो, चांगला बॉल, अगदी चांगला चेंडू होता. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिला मात्र नाहीये. डायरेक्ट हिट झालं असतं तर खाम तमाम झालं असतं कुमारचं. मात्र बेगाने लेगबाज च्या स्वरूपामध्ये धाव एकपटली गेली आहे. भायाला पाहतोय. चला भायाला पाहतोय आपण. षटक घेऊन आलाय दुसरा. P2चं षटक आहे. ओ, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. अगदी आमंत्रण होतं. पहा चेंडू वळला आतमध्ये, त्यामुळेच राहुलला पटका व्यवस्थित खेळता आलं नाही आहे. डॉट बॉल येत असताना पुन्हा एकदा कोलो टप्प्याचा ड्राईव्ह केला जातो. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंड साठी निघाल्यात मात्र नाही आहे. बिनीत आले चेंडूवरती, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जातोय. 20 धाबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात तुम्हाला. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट. यावेळेस फुल टॉस बॉल. कॅचचा कॉल आहे. फलंदाज बाद. पहिला धक्का. कुमार मात्र बॅटवरती व्यवस्थित हँड कोऑर्डिनेशन झालं नाही आणि त्यामुळेच भरपूर चेंडू हवेतच राहिला. डीप मिड विकेटला सागर होते तिथे चांगल्या प्रकारे झेल टिपला आणि धक्का पहिला लागला. भायला पहिलं यश मिळालं. 1 डाऊनला प्रतीक माळी. धावा झाल्या त्या 20 रन्स. 20 धावा स्कोरबोर्ड वरती.
हो स्लोअर, आणखीन एक डॉट. अगदी स्लोअर चेंडू फेकला होता. गोलंदाजाने अत्यंत चांगलं षटक राहिलं बायाचं. जिथे धाबा आल्या या ओव्हरमध्ये फक्त 2च धावसंख्येचं षटक फेकलं. चांगल्यारीत्या कमबॅक केला. 2 ओव्हरचा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करत असताना भोपट टीमने बनवल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यात धाबा 20. चला गोलंदाज चंद्रकांत, तिसरं षटक. चला गेम इज ऑन. पॉवर प्ले संपलेल्यात. 20 धाबा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. यावेळेस पुल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर जजमेंट चुकलं नाहीये. मोठा धक्का लागला असा राहुलच्या स्वरूपामध्ये. कॅच सोडलाय. बिनीत होते त्या ठिकाणी. अत्यंत साधा झेल होता. आणि झेल सुटला जातोय. चांगल्या प्रकारे झेल होता. जागेवर उभा राहून खेळायचं होतं. काहीच करायचं नव्हतं तुम्हाला. फक्त हातामध्ये चेंडू विसवला होता. तो कलेक्ट करायचा होता. चंद्रकांत याला विकेट मिळाली असती. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना 2 धाबा सुद्धा मिळाल्या झेल सुटल्यानंतर. बिग हिट. फटका चांगला आहे. या असं झेल सुटल्यानंतर प्रत्युत्तर. राहुल पाटीलच्या बाट मधून हा षटकार आला. झेल सुटल्यानंतर पहा म्हणतो आपल्याला. म्हणूनच सर कठीणातले कठीण झेल टिपायचे असतात. बऱ्याच वेळा असं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय क्रिकेटमध्ये. ओ एज आहे या ठिकाणी. चेंडू पाठीमागे चाललाय. रनआउटची संधी निर्माण झाली असती मात्र. एक धाव. ओके, एक धाव. कारण बॉलरच्या पायाला चेंडू लागलाय, बॅटरच्या नाहीये. त्यामुळे एक धाव मिळाली. 29. 29 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक प्रगतीपथावर. तीन चेंडूंचा खेळ ते संपलाय. प्रतीकला पाहतोय स्ट्राईक वरती आपण. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला काव कावण्याच्या दिशेला. सतीश आल्यात वेगाने. चेंडूला उचलतील तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता. चांगली रनिंग पाहायला मिळाली मैदानामध्ये. धावसंख्या 31. तिसरं षटक. 2 to go. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. बाहेर. षटकार. 6 धावा.
सेवन षटकार आलाय प्रदीपच्या बाट मधून. लास्ट बॉल या ओव्हरमध्ये पाहतोय. धाबा चांगल्या प्रकारे येत असताना पुन्हा एकदा चांगला फटका फोल्डर उपस्थित आहे. एकेरी धाव मिळेल काऊ कॉर्नरच्या दिशेला. षटक मात्र समाप्त झालंय. तिसरा 3 षटकांच्या सांगतेनंतर 38 धाबा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. एट 38 धाबा स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहा मिळतात. भानुदास पाटील आल्यात आता. चला ओव्हर नंबर 4. पहिलाच बॉल अतिशय चांगला होता. व्हाईट यॉर्कर जबरदस्त चेंडू होता. फलंदाजाला मात्र खेळता आले नाही आहे. डाड बॉल येत असताना प्रतीकला बाद स्ट्राईक वरती. राहुल पाटील नॉन स्ट्राईकिंगला चांगली बॅटिंग केली आहे. सुरुवातीला एकाच ओव्हरमध्ये लागोपाठ 3 चौकार आले. 4 एकूण चौकार ठोकले आणि मागच्या ओव्हरमध्ये जेव्हा दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा फक्त 2च आल्या. बिगिट करायचा होता. चेंडू चालला आता. सागर पाटील उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव सुद्धा लगेचच कंप्लीट करत असताना धावसंख्या 40. चौथं षटक प्रगतीपथावर. या मैदानामध्ये सातत्याने धावा होतात. गेले कित्येक दिवस क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती. फुलटॉस फायदा उठू शकले नाही. या जास्त उंची पुन्हा एकदा विनीत छेल खाली. हो आता मात्र छेल टिपला जातोय. फलंदाज बाद. धक्का दुसरा भोपरला. मोहित देशले आलाय. चला मोहित देशले आला या चौथ्या नंबरचा फलंदाज. पुन्हा एकदा बॉल चांगला आहे. ते डीजे आहेत. वा गुड फिल्डिंग. चांगलं फिल्डिंग केलंय. जम्प करत असताना चेंडूला अडवलं आणि तोपर्यंत एकच धाव मिळाली. 41 ही धावसंख्या. बाहेरचा अद्यापर्यंत चांगलं षटक राहिलं. या ओव्हरमध्ये एका खेळाडूला बाद केला. हो हो वेगाने मारण्याचा प्रयत्न राहुलचा.
असं पळवतोय. चला नेक्स्ट मॅच निलजे बी च्या विरोधात नवापाडा संघ. निलजे बी आणि नवापाडा. हो पुन्हा एकदा डॉट. चांगली गोलंदाजी. षटक समाप्त झालंय. 4 ओव्हरचा केस संपलाय. 4 ओव्हरमध्ये धाबा आहेत त्या 41. कॅप्टन आणि त्याचबरोबर निलजे बी संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी याचे. 4 षटकाचा खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये धाबा झाल्या त्या 41. 10ची सरासरी पहा मिळतं आपल्याला. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण. थोडीशी टीम मीटिंग केली जाते जेणेकरून एखाद्या गोलंदाज चांगला गोलंदाजी फेकू शकेल. चला शेवटचं षटक कृष्ण पाटील. 41 धाबा लागल्या. 4 षटकाचा खेळ संपला. भोपर संघ प्रथम बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल उडवलाय. डीप मिड विकेट. षटकार. हो पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. व्हॉट अ शॉट. सुपर. लागोपाठचे 2 सिक्सर. चला 2 लागोपाठ आल्यात. फलंदाज मोहित देशले 4थ्या क्रमांकाचा बॅटर आहे. कृष्णावरती थोडस आक्रमण केलंय. 53 झाल्या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. फिल्डिंग परिवर्तन करत असताना सातत्याने चित्र तुम्हाला पहा मिळतोय. चला नवापाड्याचे कॅप्टन या. पुन्हा एकदा फुलटॉस होता. एकच धाबेल. दुसरे धाबेसाठी निघाले होते. नकार दिला जातो. एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलं. 54 धाबा या मैदानामध्ये धाबा होता सातत्याने. आता खेळपट्टी सुद्धा
पहा मिळतो आपल्याला. सुरुवातीला धाबा येणं कठीण जाते, मात्र जसजशी खेळपट्टीवरती सराव होतो तसतसे धाबा तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतात. फुलटॉस भरपूर भरपूर फायदा उचललाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार, षटकार. फुलटॉस बॉल मिळाला, त्याच्यावरती प्रहार करत असताना षटकार टोकला जातोय. आता धाबाना बेग आला, शेवटचं षटक तुम्हाला पाहा मिळतंय. पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं. डॉट बॉल. सुरुवातीला 2 षटकार आले, त्यानंतर डॉट, पुन्हा एक षटकार, पुन्हा डॉट आणि आता लास्ट गो. या ओव्हरमध्ये पाहा मिळतोय धाबा पाहा मिळतात आपल्याला. 7 धाबा झाल्यात सध्याच्या स्थितीला पाहतो. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा फुल टॉस. असे चेंडू नाही फेकू शकत आपण एखाद्या फलंदाजाला आणि 66 धाबा झाल्या. 67चं टार्गेट या मॅच मध्ये राहील वडोली संघ. चला, इनिंग समाप्त झाली आहे. टॉस करू दोन संघामध्ये. कॅमेरा. चला, ठिकाणी गजाननजी बुरुड यांचा सन्मान होत असताना आपल्याला पाहा मिळतो आमचे निलेश भोईर, एक रायझिंग स्टार खेळाडू, टीम अंकुश 11 कौसा संघाचा खेळाडू. चला, टॉस करू आपण. या चला, या गजानन दादा या, आपल्याच हस्ते टॉस करू आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाल्यात. चला निलजय या लवकर. करू दोन संघामध्ये. चला, दोन संघामध्ये टॉस होईल. नाव पाडायच्या विलातात निजे 20 संघ. चला, निलजे संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल आहे. डिसिजन पेंडिंग आहे. ओके, पण घ्या लवकर. मॅच संपायच्या अगोदर सामना खेळाचं पहिलं सत्र पाहिलं, जेथे धाबा बनल्या 66 आणि 67चं टार्गेट असलेल्या मॅचमध्ये टीम बोपर संघाला. मात्र या धाबा चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल, याचं उत्तर आपल्याला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल आणि सामना सुरू होईल. असे मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक मित्र आणि रील स्टार आणि त्याचबरोबर आमचे ऑर्केस्ट्रा स्टार प्रथमेश ठाकूर सरांचा आवाज तुम्हाला ऐका मिळेल. तोपर्यंत डीजे.
चला आपण फलंदाज आपल्या आघाडीचे वाटून द्या. थँक्यू सो मच मागरू जगदीशजी पाटील सर. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या दमदार स्पर्धेमध्ये. सलग 2 दिवसीय क्रिकेटचा थरार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवणार आहोत. प्रारंभी विनंती करू गणपती हे विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दरिद्र वगी हरुणी देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्ता बहुतोषवी. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती विघ्नहर्ता चरणी प्रथमतः नतमस्तक होतो. अखंड हिंदुस्थानात सराध दैवत राजे शिव छत्रपती आणि धर्मवीर धर्मरक्षक शंभू राजांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला वंदन करतो. डायगर गावाच्या कौसा गावाच्या ग्रामदेवते श्रेणी नतमस्तक होऊन दिवंगत लोकनेते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्यांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्रांनी संघर्ष केला. गरिबांचे आणि हक्काचे सामर्थ्याचं चळवळीचं दुसरं नाव दिवंगत लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. गझल क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि परमपूज्य स्वामी डी के दासजी महाराज क्रीडांगण डायगर या सुवर्णनगरीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अगदी आपण पाहिलं तर डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम भोपरनं धावा बनवल्या. त्या 66 आणि 67 धावांचं टार्गेट सेट केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला गोलंदाजी मार्कवर राहुलला आपण पाहत आहोत आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ब्रावो अर्थातच सतीश आणि त्याच्या जोडीला सागर पाटील ही ओपनिंग पेअर आपण पाहत आहोत. सलामीची जोडी प्रारंभी जोडी मैदानामध्ये दाखल झाले. सागर पाटील का जब बल्ला चलता है ना अच्छे को ठंडा करता है. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धाव 1 मिळेल. अगदी आपण पाहत आहोत भोपर म्हटलं तर अगदी आमचे बंधुतुल्य मित्र सिद्धांतजी माळी आणि त्याच वेळेला कल्याण डोंबिवली समालोचन संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय विनोदजी पाटील सर यांच्या शुभेच्छा भोपर संघाला येतात. ऑनलाईन सामना एन्जॉय करत असतील तर त्यांचं स्वागत करूया. खोला टाकण्याचा प्रयत्न शॉट मिड विकेटला सिंगल एका दुक्का सिंगलने चाललंय धावफलक पुढे. अगदी आपण पाहिलं तर मोठ्या टोटलचा पाठलाग करायचा जरूर आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथेवरती असताना आपण पाहत आहोत जेन्युइन ऑलराऊंडर फ्रॉम भोपर सध्या राहुल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहोत. अष्टपैलू खेळाडू आहे राहुल तयार. पुन्हा एकदा समोर ब्रावो ऑन साईडला बघा प्रयत्न सुरू आहेत सातत्याने पण पॉवर प्लेच्या ओव्हरला युटिलाइज करता येत नाहीये. कॅपिटलाइज करता येत नाहीये. धावांची गती अगदी आपण पाहिलं तर ती वाढवता येत नाहीये. सध्याच्या घडीला टीम वडवली सी ला धावसंख्या 5. शेवटचा बॉल ऑन साइडला मिड विकेट हो कॅच ड्रॉप. दुसरं जीवनदान मिळालं. पहिल्या ओव्हरचा खेळ दरम्यान संपन्न झाला. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 6 ऑन बोर्ड विदाउट लॉस. 6 धावा बिनबाद धाव फरक. बॅटिंग करताना खेळाचा उत्तरार्ध टीम वडवली सी.
ने अगदी आपण पाहिलं तर 66 बनवल्यात. मोठे टोटल आहे 67चा, पण पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी चांगल्या धावा येणं गरजेचं होतं. बिकॉज पॉवर प्लेचं ते षटक आहे आणि पॉवर प्लेच्या ओव्हरला युटिलाइज करणं फार गरजेचं होतं. ते करता आलं नाही, मॅक्सिमाइज करता आलं नाही. आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा धावपटलावर आपण पाहतोय. 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 61 धावांची गरज असणार आहे. पुढील सामना नीजे ब बॉलिंग मार्क वरती आता पुन्हा एकदा आपण पाहत आहोत. कॉम्बॉक्स कडून गोलंदाज मोहित देसलेला आपण पाहत आहोत. सोडून दिलाय वल लेफ्ट, वल जॅच, व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहत आहोत. अगदी आपण पाहिलं तर सचिनजी ठाकूर सर, मॅन फ्रॉम पडलेगाव, आणि दुसऱ्या बाजूने मॅन फ्रॉम आडिवली संदीपजी भाने सरांना आपण पाहत आहोत. SP पॅनल मीत ट्रॉफी शॉपचे ओनर सुभाष दादा पाटील आणि SP पॅनलचे सर्वे सर्वा. आज अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील अनेक नामवंत क्रीडा स्पर्धांमध्ये, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंच कार्यरत असतात. ऑन साईडला फटका फसलाय डीपमध्ये, मिड विकेटला झेल, विकेटचं पतन सागर पाटीलला सोडावे लागेल. मैदान धक्का पहिला बॅटिंग करत असताना वडवली सीला. आपण पाहिलं तर पहिला धक्का लागला बॅटिंग करत असताना तो वडवली सी संघाला. गावदेवी क्रिकेट संघ भोपर विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ वडवली सी मध्ये ही लढत. नवीन बॅटर भानुदास मैदानामध्ये दाखल होतो तिसऱ्या क्रमांकावर. ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीची भूमिका नेहमी महत्वपूर्ण असते. ऑफ साइड विजनला फटका सुंदर आहे, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील धावा 4. क्रिकेट GTCच्या माध्यमातून स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण सुशील पाटील आणि टीम. अगदी आपण पाहिलं तर नुकतंच या क्रीडांगणावरती मागील काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर टायगर नाईटची लोकप्रिय स्पर्धा पार पाडली. वा भाई वा, आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाला सुरुवात केली आहे. अपना इक्का तभी दिखाओ जब सामने वाला बादशाह दिखाए. आणि आता मात्र वडवली सी संघाच्या या भानुदास नामक फलंदाजानं आक्रमण केलंय, षटका ठोकलाय. जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. अडचणीत होता संघ गावदेवी वडवली सी, पण त्यानंतर आला मैदानाच्या आतमध्ये भानुदास. त्यानं केलं आक्रमण, मागील 2 बॉलवरती धावा वसूल केल्या 10. 1 चौकार, एक्स्ट्रा कव्हरला 1 षटकार, मिड विकेटला फलंदाजी दमदार, धावा धावफलकावरती लागतात शानदार. यावेळेस फटका फसलाय, डाऊन दी बॉल, फिल्डर पॉइंटला, मिस्टेक नाहीये. भानुदासला मैदान सोडावं लागेल. झटका क्रमांक 2, 1 चौकार, 1 षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजानं. ही इज गॉन.
निजेबो won the toss. They like to bat first. फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. स्क्वेअर विकेट पॉइंटच्या डोक्यावरनं डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू सीमा पार मिळती 4. यावेळेस समोरच्या दिशेनं ओव्हर द बॉलर्स हेड बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 6. या षटकारानं आत्मविश्वास दिलाय, या षटकारानं दिलासा दिलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतील 27. दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी इट्स वाईट बॉल एक्स्ट्रा रन. सामना कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न वडवली संघाचा देखील सुरू झालाय. हार मानणे को तयार नाही. कोणताही संघ पराभवासाठी मैदानामध्ये उतरत नाही. प्रत्येक संघाच्या मनामध्ये जिंकण्याची जिद्द असते, ती उमेद असते, पण कधी प्रयत्नांना यश मिळत नाही, पण कधी केलेले प्रयत्न सफल ठरतात. हा सारखे क्रिकेटचा ड्राईव्ह केलाय, डीपमध्ये चाललाय बॉल, फिल्डर तैनात आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न सफल. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता आपल्याला पाहायला मिळतात 28 वरून पुढे 30 धावा धावपटलावर. पाठलाग करायचा आहे ते एकंदरीत 67 धावांचा, पण आता मात्र अडचणीतून बाहेर काढण्याचं काम ब्रावो करतोय. ऑन साइडला आडव्या बॅटनं मिड विकेटला बॉल, डीप मध्ये फिल्डर तैनात, सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आता 31. बदलणारं इक्वेशन, बदलणारं समीकरण, धावफलक बदलतंय वारंवार. आणि अगदी आता सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर टोटल 31 वरती. बॉला तयार. हाफ ट्रॅकर, तिखट बाउन्सर, नॅस्टी बाउन्सर ज्याला म्हटलं जातं. नाकाजवळून टेनिस बॉल क्रिकेटचा सुगंध दरवळला असेल. अतिशय चांगला फटका आपण पाहत आहोत. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर प्रतीक माळी. बॅटची शॉर्ट काम तमाम. विकेटचं बदन झेलबादच्या स्वरूपात फलंदाजाला माघारी परतावं लागेल. इज गॉन.
विकल्प पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 27 धावा बनल्या गेल्या होत्या. प्रतीक माळी अगदी आपण पाहिलं तर एक्स्ट्राने सुरुवात केली, त्यानंतर डबल, मग सिंगल, डॉट, विकेट. सचिन क्रिकेट क्लब निजेब त्यांच्या विरोधामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल पुढील नवापाडा. ज्यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅट चावत तसा संपर्क नाही आहे. निकेश भोईर अगदी आपण पाहिलं तर लवकरच आता येत्या 19 तारखेला लुडा प्रीमियर लीगची स्पर्धा देखील आपल्या भेटीस येणार आहे. तिकडे देखील महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची. ऑक्शन 16 अगदी आपण पाहिलं तर मोठ्या थाटामाट्याने पार पडलं आणि आज नक्कीच ते खेळण्यासाठी दाखल होतात. 19 तारखेपासून त्यांच्यावरती देखील मोठी जबाबदारी असणार आहे. शॉर्ट फाईनला आणखीन एक चांगला झेल आता पूर्णपणे या मॅचमध्ये बॅकफुटला ढकलून दिलंय ते अर्थातच गावदेवी वडवली सी संघाला, आणि फ्रंट फुटला आली आहे ड्रायव्हिंग सीटवर सध्या टीम गावदेवी भोपर. आता कोणाचा वापर केला जाईल ते पाहावं लागेल, कारण येस मोहितला आपण पाहतो कारण आता 4थं षटक आहे. मोहित देसले येतोय सेकंड स्पेल मध्ये. पहिल्या स्पेल मध्ये चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये माफ करा राहुल पाटीलची, मग त्यानंतर मोहित देसले जो आला तेव्हा विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये होती, पण 21 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पण त्यानंतर प्रतीक माळी असं वाटलं की राहुल सेकंड स्पेलमध्ये येऊ शकते किंवा लास्ट ओव्हरमध्ये प्रतीक माळी सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहेत आणि आता इथे रनआउटची संधी होती. जरूर थोडा कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. सध्या जर आपण पाहिलं तर टोटल आता 37 वरती 10 चेंडू आणि विजयासाठी आता आपण पाहिलं जवळपास 30 धावांची गरज आहे. 10 चेंडू 30 धावा. कोला टाकण्याचा प्रयत्न आणि निघालाय चेंडू आता डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 30 करायच्या, चौकार आलाय आता. मात्र येणारे चेंडू शिल्लक असतील 9 आणि विजयासाठी गरज आहे या मॅच मध्ये ती टीम गावदेवी वडवली सी ला 26 धावांची. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर फलंदाज सतीश ऑन साइडला आडव्या बॅटनं. ओ गुड फिल्डिंग. आता एक्झॅक्टली 6 आहे की सेफ आहे ते पाहायचंय. चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय तिथे.
चेक केलं जात आहे कंट्रोल रूम मध्ये एक्झॅक्टली आता फिल्डरने बॉल सेफली अडवलाय की नाही, कारण अगदी बाउंड्री लाईनच्या फार जवळ चेंडू होता आणि तिथून मात्र अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा पूर्णपणे कमी आल्या. फक्त आपण पाहिलं तर 3 धावा तिकडे खर्च केल्या गेल्या. सेफ आहे, बाउंड्री सेफ आहे. धावसंख्या झाले आता 43-43. 2 चेंडूंचा खेळ आता मात्र या षटकात शिल्लक आहे. कुठेतरी 2 बॉलमध्ये जर एखाद 2 मोठे फटके आले नाहीत तर मात्र सामना भरपूर कठीण होऊन जाईल गावदेवी वडवली सीला. जर या 2 बॉलमध्ये 2 चौकार तर 8 मिळतील, 2 षटकार तर 12, 1 चौकार 1 षटकार तर 10 आणि हेच टार्गेट मनामध्ये ठेवावं लागेल फलंदाजाला. 4-6 शिवाय आता बात नाही. दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला अवे फ्रॉम दी बॉडी. इट्स अ वायलेट डिलिव्हरी. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली, दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडा गोलंदाजाला जरूर मार पडला, पण या ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला. मोहित देशलेचा पहिल्या स्पेलचा खरं तर कोठा भरून काढण्याचा प्रयत्न या स्पेलमध्ये होता. मिस टायमिंग. बॉल अवेमध्ये. डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. जजमेंट होईल का? नाही. कॅच केली आहे. ड्रॉप. स्ट्राईक ठेवायची आहे ब्राऊला स्वतःकडे. ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती. 6 बॉल आणि विजयासाठी आता या मॅच मध्ये गावदेवी वडवली सी संघाला गरज असेल ती 23 धावांची. सहा बॉल 23ची गरज. फुल टॉस. ऑन साइडला स्विंग केलाय. फिल्डर तैनात आहेत. सिंगल मिळेल दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि थोडे लवकर धावले असते आणि येस इट इज मिळत आहे 2 धावा इथे कंप्लीट. 5 बॉल 21ची गरज आहे या मॅच मध्ये. सामना रंगलाय. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना चित्त थरारक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे पूर्वार्धामध्ये राहुल पाटीलनं बॅटिंग केली होती त्याला उत्तर देत असताना आता सतीश जाधव देखील मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चरणापर्यंत लढण्याचा प्रयत्न करतोय. हार मानायला कोणी तयार नाहीये. संघर्षाच्या माती जन्म घेतला या मराठमोळ्या मावळ्यांनी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑफ. पुन्हा फंबल. धाव नाही. शांत पाटीलला मैदान सोडावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. तो माघारी निघालाय. 4 बॉल 21ची गरज गावदेवी वडवली सीला. चार बॉल आणि विजयासाठी 21 धावांची गरज है. रॉसला मंजर भी वो आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर. तुझे जीत भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. सध्या संघर्ष करतोय ब्रावो मैदानामध्ये. संघर्षाला त्याचा यश मिळेल का? मिड ऑफ मध्ये सिंगल घेतलीये आणि आता थोडा कॅज्युअल अप्रोच ब्रावोचा होता. रनआउटची संधी होती तिकडे ती गमावली. 3 बॉल आणि आता 20 धावांची गरज या मॅच मध्ये. 3 बॉल 23 होताना आझाद मैदान शिरडोन वरती शेडोन ट्रॉफी मध्ये गतवर्षी पाहिलेल्या आहेत. 3 बॉल 20 ची गरज.
ऑफ साइडला खेळायचा होता. मिस टायमिंग आहे. बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. कुमारला आपण पाहत आहोत. चांगला झेल. विकेटचं पतन. आता औपचारिकता शिल्लक. औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज कम्प्लीट होताना आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच सचिन क्रिकेट क्लब निजे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल टीम नवापाडा. पुढची लढत एका बाजूला निकेश भोईर, दुसऱ्या बाजूला यश चौधरी. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभिषेक देखील इन ऍक्शन असतील आज. यश चौधरी कदाचित एका दुसरा षटकाराला तर जवळपास 7-8 रील्स इंस्टाग्रामवरती पडतील त्यांच्या. खुल्या गटात क्रिकेट सध्या ते खेळतात. ग्रामीणकडे थोडं दुर्लक्ष केलंय, पण यश ग्रामीण क्रिकेटला प्राधान्य देणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा. यावेळेस ऑन साइडला फटका फसतोय. फिल्डर तैनात आहे. चांगला झेल. आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. 1 more विकेट डाऊन. सागर बघा त्यांना किती आनंद झालाय. मागे ते सागर काहीतरी सांगत होते पण त्याकडे लक्षही दिलं नाही. इतक्या वेगाने बॅट घेऊन मैदानामध्ये गेले. खर तर सामना कुठे गमावला वडवली सी संघाने. राहुल पाटीलच्या ओव्हरमध्ये फक्त 6 आणि प्रतीक माळीच्या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्या. चार आल्या प्रतीक माळीच्या ओव्हरमध्ये. कदाचित पहिल्या ओव्हरमध्ये जर 12 धावा आल्या असत्या आणि सेकंड ओव्हरमध्ये देखील 10 ते 12 धावा जर बनल्या असत्या तर मॅचचं चित्र थोडं वेगळं असतं. हार्ड लक म्हणूया आपण टीम गावदेवी वडवली सीला आणि अभिनंदन टीम गावदेवी भोपर. वेल प्लेड गाईस. लगेच वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच राहुल पाटीलला आपण देऊया, ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. 32 धावा विथ द बॅट. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं फक्त 6 धावांचं.